नमस्कार. कधी असं होतं का की आपल्याला खूप मोठं ध्येय गाठायचे पण सुरुवात नेमकी कुठून करायची हेच कळत नाहीये? तर मग काळजी करू नका. आज आपण एका अशा जबरदस्त विचारावर बोलणार आहोत जो आपल्याला दाखवून देतो की मोठे बदल हे नेहमी छोट्या छोट्या पावलांमधूनच सुरू होतात. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. हो ना, अनेकदा आपल्यासमोर हाच प्रश्न उभा राहतो नाही का? एखादं मोठं काम करायचं असतं पण त्या कामाचा आवाका बघूनच आपण पार गोंधळून जातो. अरे बापरे, हे कसं होणार? सुरुवात कुठून आणि कशी करावी हेच सुचत नाही. आणि मग काय, आपण ते काम तसंच पुढे ढकलत राहतो. पण अशा वेळी जेव्हा दिशाच सापडत नसते ना, तेव्हा एक साधा सरळ विचार आपल्याला अगदी अचूक मार्ग दाखवू शकतो. एक असा विचार जो या सगळ्या गोंधळातून आपल्याला अक्षरशः बाहेर काढतो. आणि तो विचार हा आहे, लहानात लहान कृती देखील महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतात. केवळ तुम्ही आहात तेथून त्याची सुरुवात केली पाहिजे. हे वाक्य ऐकायला जितकं सोपं वाटतं, खरं सांगतो तितकंच ते शक्तिशाली आहे. आपल्या त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर खरं तर याच एका वाक्यात दडलेलं आहे. आणि हा जबरदस्त विचार कोणी दिलाय माहितीये? खुद्द लोकमान्य टिळकांनी. त्यामुळे या विचाराला केवळ शब्दांचं वजन नाहीये, तर त्यांच्या अनुभवाचं आणि इतिहासाचंही भक्कम पाठबळ आहे. म्हणजे हे केवळ एक वाक्य नाही, तर एक सिद्ध झालेलं तत्वज्ञान आहे. चला तर मग या विचाराच्या पहिल्या भागाकडे वळूया. लहान कृतींचं सामर्थ्य. मोठं ध्येय गाठण्यासाठी एकदम मोठी उडी मारायची नसते, तर फक्त छोटी छोटी पावलं टाकायची असतात. अहो, कुठल्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात कुठून होते? एका लहानशा अंकातून. फक्त एक पाऊल, एक निर्णय, एक छोटीशी कृती, सगळं काही ह्याच एकापासनं सुरू होतं. आपलं सगळं लक्ष पूर्ण डोंगर सर करण्यावर नको, तर फक्त ते पहिलं पाऊल उचलण्यावर हवं. ती एक लहानशी कृती जी आपल्याला आपल्या ध्येयाच्या दिशेने 1 इंच का होईना पण पुढे नेते. आता इथे बघा, सगळ्यात गंमत काय आहे? एक लहान कृती दुसऱ्या लहान कृतीला जन्म देते. आणि जेव्हा या लहान कृतींमध्ये सातत्य येतं, म्हणजे त्या रोज न चुकता केल्या जातात, तेव्हा त्या सगळ्या एकत्र येऊन एका मोठ्या महत्त्वपूर्ण बदलाचं रूप घेतात. ही एक साखळी आहे जी तुटू द्यायची नाही. जिथे आहात तिथून सुरुवात करा. म्हणजे योग्य वेळेची किंवा सगळ्या गोष्टी जुळवून येण्याची वाट बघत बसायचं नाही. इथे ना 2 प्रकारचे दृष्टिकोन दिसतात. एक म्हणजे वाट पाहणं, सगळी परिस्थिती एकदम योग्य होण्याची, अजून काहीतरी साधनं मिळण्याची किंवा त्या शुभ मुहूर्ताची. आणि दुसरा दृष्टिकोन म्हणजे सुरुवात करणं. जे काही आपल्याकडे आहे, जिथे आपण आहोत तिथून आत्ताच्या आत्ता सुरुवात करणं. पहिला दृष्टिकोन आपल्याला जागेवरच थांबून ठेवतो, तर दुसरा आपल्याला पुढे घेऊन जातो. मग जेव्हा आपण या दोन्ही कल्पना एकत्र आणतो, तेव्हा काय होतं? बदल नेमका कसा दिसतो? याचं उत्तर खूप सोपं आहे. आपला दृष्टिकोनच ठरवतो की बदल घडणार की नाही. हा तक्ता बघा, सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. जेव्हा आपण लहान पण सातत्यपूर्ण कृती करतो, तेव्हा हळूहळू का होईना पण एक मोठा बदल नक्कीच दिसू लागतो. पण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या आणि अनिश्चित सुरुवातीची वाट बघत बसतो, तेव्हा त्याचा परिणाम फक्त एकच होतो: काम पुढे ढकललं जातं. म्हणूनच महत्त्वपूर्ण बदल म्हणजे काय हेच आपल्याला नव्याने समजून घ्यायला हवं. तो काही एका रात्रीत होणारा चमत्कार नाहीये. तो लहान सातत्यपूर्ण कृतींचा एकत्रित परिणाम आहे. तो एक प्रवास आहे, एखादी घटना नाही. तर मग या सगळ्याचा सारांश काय? या सगळ्यातून प्रत्यक्ष कृतीत काय आणायचं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पहिलं पाऊल. आणि हाच तो सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. जिथे आहात, जे काही आपल्याकडे आहे, तिथूनच सुरुवात करा. बदलाचा रस्ता शोधत बसू नका, फक्त पहिलं पाऊल टाका. रस्ता आपोआप तयार होईल. तर मग आज आपल्या ध्येयाच्या दिशेने टाकलेलं ते पहिलं छोटंसं पाऊल कोणतं असेल, ह्यावर नक्की विचार करा. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते पाऊल आजच उचला. तर मग करा प्रेरित स्वतःला आणि लागा कामाला. तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवनवीन कवितांसाठी भेट द्या मराठीरंग.com ला. धन्यवाद.